आज आम्ही आपल्याशी ज्योतिष या विषयावरती बोलणार आहोत। या विषयाचा आमचा अभ्यास किती दांडगा आहे हे आपल्याला ठाऊक नसेल, पण अभ्यास हा नेहमी एखाद्या वाह्यात कार्ट्यासारखा दांडगाच का असावा लागतो हे काय कोडं मला उलगडलेलं नाहीये। तर सांगायची गोष्ट म्हणजे जगात जे जे घडतं ते विधी घटनेनुसारच घडतं याची आम्हाला खात्री आहे। एक वेळ मी देवापुढे हात जोडणार नाही, पण ज्योतिषाला हात दाखवल्याशिवाय राहणार नाही। शनी, रवी, राहू, मंगळ वगैरे बलाढ्य ग्रहगण जगातल्या मोठमोठ्या लोकांच्या प्रमाणे माझ्याही कुंडलीत घर करून बसलेले आहेत, याचा मला अभिमान वाटतो। क्वचित प्रसंगी ते आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरात जातात, स्वतःचं घर दुसऱ्याला लिव्ह अँड लायसन्सवर देतात, पुन्हा स्वगृही येतात, कधी कधी पत्रकारांच्या प्रमाणे वक्री जातात। आपल्याप्रमाणे या ग्रहांनाही जरा ग्रहदशा वगैरे असते। राजकीय पक्षाच्या प्रतिस्पर्धी पुढाऱ्यांच्या प्रमाणे एकमेकावरती वाईट दृष्टी, बरी दृष्टी वगैरे ठेवून असतातच। एकमेकांची तोंड न पाहणारे शनी आणि गुरु क्वचित प्रसंगी संयुक्त आघाडी उघडतात। एखादा लोकप्रिय पुढारी 5-10 मतांनी पडावा तसे अंशात मार खातात। या त्यांच्या लीळा पाहण्यामध्ये मी अगदी गुंग होऊन जातो। तुम्हाला सांगतो, वराह मिहिरापासून ते खेतवाडीतल्या ज्योतिर्भूषण विरूपाक्ष शास्त्री घोटाळगेकरांच्या पर्यंत सगळ्यांनी या शास्त्राचा सखोल अभ्यास केला, कुंडल्या मांडल्या, भविष्य वर्तवली, पण माझं समाधान एवढ्यावरचं झालं नाही। पहिल्यापासून मला कशात तरी नवीन भरभार घालण्याकडे माझा फार ओढा। माझ्या कुंडलीतच तो योग आहे, त्याला काय करणार। तर जुन्या काळी नवपंचम योग, गुरुपुष्य योग, अमृतसिद्धी योग असे योग असायचे। मी काही नवीन ग्रहयोग शोधून काढलेले आहेत। आज त्याच्यापैकी काही ग्रहांच्या वरती किंवा काही योगांच्या वरती प्रकाश टाकायचा माझा विचार आहे। ज्योतिषशास्त्रावरती श्रद्धा नसलेल्यांनी इकडे पाहू नये। ज्योतिषाची पूर्वग्रह दूषित लोकांच्यावर सत्ता चालत नाही। एखादा शनीचा किंवा मंगळाचा सणसणीत तडाखा बसला, मग हे लोक बातम्यातल्या कुंडल्या शोधायला लागतात। पूर्वीच्या काळी राजयोग, संतती योग वगैरे असायचे। नव्या जमान्यामध्ये राजयोगाच्या ऐवजी मंत्री योग, संतती योगाच्या ऐवजी संतती नियमन योग, झेडपी अध्यक्ष योग, मंत्री शालक योग म्हणजे मंत्र्याचा मेव्हणा होण्याचा योग, सरकारी बक्षीस योग, असे नवे नवे योग आलेले आहेत। अष्टग्रहांनी त्यांचाही विचार केलेला आहे। आता नव्या ज्योतिषाला आपल्या गिरायकाला केवळ परदेश गमनाचा योग आहे एवढं सांगून भागत नाही। मंगळाचं भ्रमण पाहून तो परदेश म्हणजे रशिया की अमेरिका हे सांगावं लागतं। ज्योतिषाचे 2 प्रकार आहेत। एक म्हणजे कुंडल्यांच्या वरून माणसं ओळखतात आणि दुसरे माणसांच्या वरून कुंडली मांडतात। आमचा अभ्यास दुसऱ्या प्रकारचा आहे। आम्ही नुसती अंगाच्या ठेवणीवरून रास ओळखतो। अनेक योग आहेत। तूर्त बुधजनांच्या म्हणजे आपल्या विचारासाठी काही विशिष्ट योगांची चर्चा केलेली आहे, त्याची ठळक फलितं सांगितलेली आहेत। योग आणि त्याची फलितं सांगितल्यानंतर कुंडलीमध्ये ग्रह बसवणं हे काही कठीण नाहीये। पहिला योग आहे जलशृंखला योग। काय? जलशृंखला योग। ह्या योगावर जन्मलेल्या माणसाला सदैव काहीतरी एका चमत्कारिक परिस्थितीशी झुंजावं लागतं। उदाहरणार्थ, शौचकूपाच्या टाकीला पाणी नसणे, साखळी ओढल्यावर आवाजाखेरीज बाहेर काहीही न येणे, अशा वेळेला तक्रारी कर करून घरमालक काही दाद देत नाही आणि अनपेक्षितपणाने एके दिवशी आपण दिवे वगैरे काढून झोपायच्या तयारीत असताना तो मालकाचा माणूस येतो। घर मालकाचा हा माणूस याच नावाने ओळखला जातो। मालकापाशी आपण काही तक्रार केली, आमच्या माणसाला सांगा असं म्हणून ते वाटेला लावतात घर मालक। हे माणूस लोक 6-6 महिने फिरकत नसतात कधी। मालक तर तक्रारी ऐकायच्या मनस्थितीत आणि देहस्थितीत केव्हाच नसतो। मग एके दिवशी आपोआप तो माणूस उगवतो। माणूस मंडळींचा चेहरा हा सदैव रात्रीची जरा जास्त झाल्यासारखाच असतो, कारण ती तशी झालेलीच असते। नियमच आहे तो। माणूस लोक स्वच्छता आणि संभावितपणा यांच्यापासून कटाक्षाने अलिप्त राहतात। मग त्याचा आणि जलशृंखला योगावरच्या भाडेकरूचा संवाद सुरू होतो। माणूस विचारतो मग त्याला, काय कंप्लेन आहे? अहो कंप्लेंट कसली आहे? साखळी ओढली तरी पाणी येत नाही, 6 महिने झाले,
भाडी मात्र टिचून घ्या. हे बघा ते भाड्या बिड्याचं खाली बिले मला नका सांगू, ते शेटला सांगा. ही असली खिटकी टाकायची आपल्याला सवय नाहीये. काय बघू साखळी तुमची. म्हणून तो मग पापग्रह त्या ग्रहात जातो, साखळी ओढतो आणि 6 महिने खडखडाट करत पडलेल्या त्या टाकीतून ढासकन पाणी येतं. भगीरथानी गंगा आणावी तसं. साली टेनन लोकांना सवयच आहे साली खाली पिली उगीच कंप्लेन करायची. हे त्याचं वाक्य आपण कानावरती घ्यायचं नसतं. एकदाच टाकीला पाणी यायला लागलं, या आनंदात आपण झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण साखळी ओढल्यावर पुन्हा खडखडाट. हा जलशृंखला योग. ज्यांच्या कुंडलीत हा योग आहे त्यांना सदैव असल्या कलाटणीला तयार राहावंच लागतं. वॉचमेकर पुढे इमानाने सरकणारा आपण दुरुस्त करायला टाकलेला घड्याळाचा काटा, त्याला 5 रुपये टिकून वगैरे घरी घड्याळ आणलं की हृदयविकाराने बंद. त्या घड्याळ दुरुस्त करता का चेष्टा असं म्हणून त्याच्या पुढे ते घड्याळ ठेवावं, ते तिथे दोन्ही हाताने चालायला लागले. जलशृंखला योग, दुसरं काय. या योगावर जन्मलेल्या लोकांना अशा तऱ्हेच्या प्रसंगांना वारंवार तोंड द्यावं लागतं. शिंप्याकडून सदरा शिवून आणला की वरचं बटन लागत नाही, गळा आवळवतो म्हणून त्याला सांगायला जावं ना, तर तो ते बटन बंद करून आपलं अंगुस्ताना सकट बोट आत घालून कुठे झालंय असं कोण आपल्याला जिरवत. जलशृंखला योग, दुसरं काय. असाच एक दुसरा योग आहे, त्याचं नाव आहे बुट्टी अधिकारी योग. बुट्टी अधिकारी योग, त्याला राष्ट्रभाषेमध्ये तेरी बी चूप मेरी बी चूप योग असंही म्हणतात. म्हणजे काय, आपली प्रकृती ठीक नाही असं सांगून हाफिसला बुट्टी मारावी. घरातून मात्र नित्याप्रमाणे ऑफिसला जातो असं सांगून निघावं आणि कुठेतरी जाऊन झकासपैकी दुपारच्या शोला सिनेमाला जाऊन बसावं. नेमका आपल्या समोर साहेब बसलेला असतो. बरं, त्याला चुकून बाहेर सटकावं तरी साहेबांनी पाहिलेलं असतं, पण तोही बोलत नाही. कारण इन्स्पेक्शनला म्हणून साहेब बाहेर पडतो, तो हळूच सेक्रेटरी पोरीला घेऊन ते सिनेमाला आला. पण बुट्टी अधिकारी योगामुळे मधल्यामध्ये आपला सिनेमा बुडतो. इकडे दुसऱ्या दिवशी साहेब मात्र हापिसामध्ये चक्क ट्रे मधला आपला घ्या पंत घ्या ना, शेअर करू वगैरे पुढे करतो. ती सेक्रेटरी पोरगी आपल्या डब्यातलं सँडविच वगैरे देते. थोडक्यात म्हणजे हा योग माणसाला दरीपर्यंत नेतो पण खाली ढकलत नाही. संकट असं हुतुतुतुतु करत येतं आणि भिडूला न शिवता परत जात असतं. या नंतरच्या योगाचं नाव आहे अंतःक्रमांक योग. मोठमोठ्या शहरामध्ये राहण्याचा योग असणाऱ्या लोकांच्या बहुतेकांच्या कुंडलीमध्ये हा योग असतोच. या योगाचे प्रमुख फलित एवं गुण विशिष्ट आहे. म्हणजे काय की क्यू मध्ये अर्धा तास उभं राहिल्यानंतर आपण सरकत जातो, आपला नंबर येतो आणि आपला पाय फळीवर पडला की निचवतो जगाने उतरले. नंतर 5-6 बसेस तशाच न थांबता जातात. म्हणून मग आपण क्यू सोडून टॅक्सी शोधायला जातो. तेवढ्यात तिकडे चांगली अर्ध्याहून रिकामी असलेली बस येते आणि उरलेला क्यू घेऊन जाते. आणि इकडे टॅक्सी शोधताना लक्षात येतं की आज टॅक्सीवाल्यांचा संप. सिनेमाच्या तिकिटाची खिडकी नेहमी आपल्या तोंडावर बंद होते की याच योगामुळे. अहो, अशा दुकानामध्ये आपल्याला आवडलेल्या डिझाईनची चप्पल असते पण आपले पाय त्या नंबरचे नसते. सेलमध्ये आपल्या मापाच्या पॅन्टी असतात ना, खलास संपल्या. आपल्याला आवडलेल्या शर्टाचं कापड नेमकं पाव मीटर कमी पडतं. लग्नातला आईस्क्रीम आपण मांडवात पोहोचलो की खलास संपलं. लग्न महागात लागतो. अंतःक्रमांक योगाचे परिणाम मात्र कधी कधी फार घोर होतात. आता हेच बघा, आपल्याला खरोखरीचा फ्लू झालेला असतो. ताप देखील चांगला 103 पर्यंत गेलेला असतो. आठवड्याची रजा काढावी लागते. शनिवारी रात्री ताप उतरतो आणि रविवारी संध्याकाळी कधी नाही ते घरामध्ये आपण सहकुटुंब रमीचा डाव मांडून बसतो. चांगलं 5-6 तास हरल्यानंतर आयुष्यातली पहिली हँड रमी होते आणि आपण आनंदाने बसला की नाही लेको दणका असं म्हणतो. त्याच वेळेला दारामध्ये आपल्या प्रकृतीच्या चौकशीसाठी हेड क्लार्क आणि अकाउंटंट उभे. म्हणजे कधी नाही तो शेवटी डाव हाती लागावा आणि त्या क्षणी उधळावा असा या अंतःक्रमांक योगाचा गुणच आहे. या योगामध्ये कधीतरी सणासुदीला घरच्या मंडळींना सिनेमाला न्यायचं ठरवून कपडे विपडे झाले आणि चपला चढवणार इतक्यात गेली 8-10 वर्ष अंथरुणाला खेळलेली समोरच्या वाडीतल्या कोणाची तरी आजी संपली हे सांगायला अशा वेळेला उत्साहाने पुढे सरसावणारे लोक तिथे आलेले असतात. झालं, कोट उतरून ठेवावा लागतो निमटपणाने. म्हातारीचं निधन सुद्धा अशा वेळेला अकाली वाटायला लागतं. दरवेळेला कोणी म्हातारी मारावीच लागते असं नाहीये.
नको असलेले नातलं घेतात. अहो, इतरांच्या आंघोळीच्या वेळेला धो 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 वाहणारा नळ आपल्या डोक्याला साबण लावून झाला आणि डोळ्यामध्ये तिथे शिरायला लागली एकदा तिथे साबणाचे हे की ताबडतोब तो नळ टपक 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 अश्रू ढाळतो आणि बंद पडतो. दोष कुणाचाच नसतो, अंतःक्रमांक योगाचा हा परिणाम आहे. यानंतरचा योग आहे हा जरा लक्षात घेण्यासारखा आहे. या योगाला कनिष्ठ भगिनी योग असं म्हटलं शास्त्रकारांनी. नेहमीच कनिष्ठ भगिनी योग म्हणजे काय की वधू पित्यांनी आणलेल्या 2 मुलींच्या पैकी जी पसंत असेल ती पदरात घ्या अशी खुल्ली ऑफर दिलेली असते. पण थोरली दिसायला चांगली असून सुद्धा आपण तिला पसंत केलं तर ती कदाचित आपल्याला नकार देईल. या वाळफळ भीतीने तिच्याहून वर्णाने जरा भलतीच गडद आणि अंगाने बऱ्याच आडव्या असलेल्या तिच्या धाकट्या बहिणीला आपण पसंत करतो. आणि पुढे केव्हा तरी अहो खरं तर ताईची तुमच्याशीच लग्न करायची किती किती इच्छा होती हे ती कनिष्ठ भगिनी स्वतःच्या मंगळसूत्राशी चाळा करत आपल्याला ऐकवत असते. याला कनिष्ठ भगिनी योग म्हणतात. ही माणसं नोकरी मागायला जाताना शेठनी पगाराची काय अपेक्षा असं विचारल्याबरोबर 200 रुपये मिळण्याची शक्यता असून सुद्धा ते माहिती असून सुद्धा नाही 150 चालतील असं कबूल करतात. शेठजी खुश हो, मसाल्यानी चाय वगैरे पाजतात. त्याला स्मरून त्या चहाला कनिष्ठ भगिनी योगाची माणसं आयुष्यभर कमी पगारावरच राबतात. हे लोक स्वतःच्या घरातली डोअरबेल वाजवायला देखील भीत असतात. स्वतःच्या घरातच खानावळीचे पैसे द्यायला राहिलेल्या मेंबर सारखे खाली मान घालून जेवत असतात. कनिष्ठ भगिनी योगावर जन्मलेला माणूस हा एकदम पंक्चर होऊनच जन्माला आलेला असतो. असल्या माणसाबद्दल लोक त्याच्या जिवंतपणीच नाही हो हाडाचा गरीब हो कोणाच्या आध्यात्ना मध्यात असं तो जिवंत असून सुद्धा काही झाला असं समजूनच बोलत असतात. त्याच्यावर असली माणसं असतात ना ती मुलांच्या चड्ड्यांच्या नाड्या बांधतात, रविवारी कोळीष्टक झाडतात. ह्या योगावरच्या माणसाला खूप बोलावं असं वाटतं पण ते माणसं निघून गेल्यावर सुचतं त्याला. विनोद सुद्धा सुचतो. तो रात्री जेवताना घरी आल्यावर सांगायचं ठरवतोच पण जेवताना ती भाजी कशाला टाकली पानात या प्रश्नानंतर त्याचा विनोद सगळं जिरून जातो. कनिष्ठ भगिनी योग हा 100तल्या 60% कुंडल्यामध्ये सापडतो. समाजाचा गाडा हा असल्यास गुळगुळीत बॉल बेरिंग वरती चालत असतो. ही माणसं न कुरकुरता दिवस ढकलत असतात. टाकीला पाणी नसलं तर आपणहून बादली ओततात, मालकाकडे तक्रारी वगैरे करत नाही. बुट्टी अधिकारी योगाचा तर यांना कधी पडताळच येत नाही कारण सुट्टीच्या दिवशी घरी काय करायचं हाच त्यांना तिथे प्रश्न. तिथे बुट्टी कसली आलेली आहे. यांच्या घरी चोर आले तर त्यांना ट्रंक उचलायला हेच मदत करते. आणि हो कपभर चहा तरी घेऊन जायचं होतं. ही नाही या घरात वाजते नाहीतर दिलं असतं बेतानी आपटेल डोकं आपटेल वगैरे करून त्यांचा अगदी छानपैकी निरोप वगैरे घेतात, बोळवण वगैरे करतात. ह्या लोकांचा नम्रपणा इतक्या पराकोटीला गेलेला असतो की रस्त्यात कुत्रं आडवं आलं तर त्याला हाड न करता हे स्वतः फुटपाथ बदलतात. असल्या लोकांच्या खिशामध्ये नोटा कोंबल्या तरी नाक पुसायला हात रुमाल काढताना त्या रस्त्यात पडतात. असला हा कनिष्ठ भगिनी योग आहे. यानंतरचा योग आहे तो आकाशवाणी योग. हा योग बहुधा स्त्रियांच्या कुंडलीत सापडतो. या योगावर जन्माला आलेली प्रत्येक भगिनी म्हणजे साक्षात आकाशवाणी केंद्रच. सकाळी भक्तिगीतं म्हणतात म्हणजे त्यांची समजूत असते आपण भक्तिगीतं म्हणतो. मग काल चाळीत काय काय झालं याबद्दलच्या आज सकाळी प्रादेशिक बातम्या, दुपारी चाळीतल्या भगिनी मंडळाचा कार्यक्रम, मग कुठल्या तरी बुवांच्या पाशी शास्त्रोक्त गायन वगैरे शिकतात. संध्याकाळच्या बातम्या तर आपापसात होतातच. मुलं शाळेतून आले की त्यांच्या कार्यक्रमात बोलतात. रात्री मग रुसण्या फुगण्याची श्रुतिका. आकाशवाणीप्रमाणे यांच्याही लहरी असतात. दुपारच्या आज चहाड्या रात्री पुन्हा प्रक्षेपित करतात. इतकंच कशाला रविवारी ह्यांना बाजारात पेटाळण्यापूर्वी बाजारभाव देखील सांगतात. दूधवाल्या भैया बरोबर हिंदीचा पाठ. असल्या कुंडलीतल्या स्त्रियांचे आणि कनिष्ठ भगिनी योगावरच्या पुरुषांचे 36 गुण जमतात म्हणून लग्न होतात. त्या 36 पैकी 35 गुण म्हणजे वधू पक्षाकडेच असतात ते गुण आणि वर पक्षाचा एकमेव गुण म्हणजे गप्प राहणे. संसार सुखाचा तारून जातात. असले विवाह म्हणजे अत्यंत यशस्वी कारण आकाशवाणी योगावरच्या कुटुंबाचा एक गुण मात्र खऱ्या आकाशवाणी सारखाच असतो. बोलणाऱ्याला समोर बसून ऐकणाऱ्याची गरज नसते. चालू ऐको न ऐको ऐका असं वाटलं तर हे केंद्रच आपला व्हॉल्यूम वाढवतं म्हणजे शेजाऱ्यांना आपोआप ऐकू येईल. हा नंतरचा जो योग आहे तो भलताच आहे म्हणजे समस्त स्त्री वृंद परपुरुष विवाहित वैषम्य योग.
मोठं नाव आहे जरासं, त्याला आपण नुसतंच वैषम्य योग म्हणूया. आता या कुंडलीतले सगळेच ग्रह नीचस्थानी असतात. जगातली प्रत्येक सुंदर स्त्री ही परपुरुषाशी विवाह करून गेलेली आहे असं या योगावर जन्मलेल्या माणसांना वाटत असतं. स्वतःविषयी अफाट गैरसमज हा यांच्या जीवनाचा पायाच आहे. यांच्या बोलण्यातलं कुठलंही वाक्य मी असतो तर इथून सुरू होतं किंवा मी असतो तर हे मुळे यांच्या जीवन संगीताचं ध्रुवपदच आहे. असल्या माणसांना चांदणं टिपूर पडला असं म्हटलं तर चंद्राचा सुद्धा हेवा वाटेल. ह्या योगावर जन्मलेल्या एका इस्माच्या कुंडलीचा आम्ही कसून अभ्यास केला. त्याच्या पराक्रमस्थानी कुठलाच ग्रह नव्हता. सदैव कुचमत राहणं हाच त्याचा स्थायी भाव. अहो त्याच्याच कचेरीतल्या एका टायपिस्ट पोरीनी त्याच्या बरोबरच्या कारकुनाशी लग्न केल्यानंतर त्याच्या तिने काय एवढं पाहिलं म्हणजे गॉड नोज असं तिथे म्हणवल्याशिवाय याला राहिलेलं नाही. वैषम्य योगावरची माणसं नाटकामध्ये नट म्हणून हापटी खाल्ली की अभिनयाच्या शिक्षणाचे वर्ग चालवतात. जगात अभिनय नावाची गोष्ट कोणालाच कशी कळलेली नाही माझ्याशिवाय हे सगळ्यांना पटवत असतात. कादंबरीकार म्हणून पडले की संपादक होतात, तिथेही पडतात. प्रेमात पडले की स्त्री जातीला निमक हराम वगैरे म्हणतात आणि कारकुनीत रखडले की साली वशिलेबाजी असं म्हणत हिंडत असतात. थोडक्यात म्हणजे स्वतःला सर्दी झाली तर डॉक्टरवर उखडतात. त्यांचा ह्याला नाईलाज आहे. हा योगच तसा आहे हो. अहो लोकप्रिय गोष्टी यांना रुचतच नाही. आंबा न आवडणारे हे लोक आहेत. आंबा न आवडणारे असल्या लोकांनी कधी विनोद केला तर कोटाच्या बावीतून झुरळ आत गेल्यासारखं वाटतं. थोडक्यात म्हणजे वैषम्य योगावर जन्मलेल्या माणसाची अवस्था आमच्या कोकणामध्ये केंब्र नावाची चिलट असतात. केंब्र म्हणतात. ती चिमटीत सापडत येत नाही मारायला आणि घॉ 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 करत असतात. तसं होतं. म्हणजे एखाद्या आंधळ्या भिकाऱ्याच्या वाटीत कोणी 5 पैसे टाकले तर त्या भिकाऱ्याचा यांना हेवा वाटणार. तर इतरांची गोष्ट काय सांगायची. आता यानंतरचा योग जो आहे तो पादत्राणांगुष्ठ योग. पादत्राण अंगुष्ठ योग आहे हा. वैषम्य योगावरच्या कुंडलीच्या बरोबर उलट या कुंडल्या असतात. म्हणजे काय वैषम्य योगातल्या कुंडलीतले ग्रह हे एकमेकावरची चरफडत वगैरे असे असतात. इथे नाही, ते एकमेकांना आकारण टांग मारूनच गंमत बघत असतात. या योगाला पादत्राणांगुष्ठ योग म्हणायचं कारण या योगावर जन्मलेल्या मंडळींच्या चपलेचा अंगठा भलत्या वेळेला तुटतो. म्हणजे कुठे जायची घाई असली की चप्पल अगदी नवी असली तरी अंगठा तुटलाच पाहिजे. नवा सिल्कचा शर्ट घालून बाहेर पडावं नेमका त्याच्यावर कोणाचा तरी चहा सांगतो. स्वतःला सुपारीचं व्यसन नसलं तरी अंगावरती दुसऱ्याच्या पानाचे शिंतोडे उडत असतात. शर्टाची म्हणजे रंगभूमी. आयत्यावेळी पेन मधली शाई संपणं हे तर पादत्राणांगुष्ठ योगाचंच फलित आहे. ऑफिसला जाताना पी कव्हरला नेमकी यांची बस आहे ना ती पंक्चर. ती कटकट नको म्हणून लोकलचा पास काढला तर तो धोब्याच्या कपड्यामध्ये किंवा लांडरीच्या कपड्यामध्ये पास जातो. यांनी विकत घेतलेल्या पुस्तकातली पानाच्या पानं गायबच असतात. गाण्याच्या बैठकीला हे गेले तर त्या दिवशी गवयाचा आवाज चीप बसले. आपण सिनेमाला गेलेल्या वेळेला मोक्याच्या जागी फिल्म तुटायला लागली की ओळखावं की प्रेक्षकामध्ये आज कोणीतरी पादत्राणांगुष्ठ योगाचा मनुष्य आलेला आहे. असा यांना या योगापासून मुक्तीच नाही हो. हे बघा बिर्याणी का कोरमा खायला मिळेल या हौसेने जर मुसलमान झाले तर दुसऱ्या दिवसापासून रोजे सुरू. असल्या मंडळींनी बाजारहाट टाळावी. बाजारहाट करू नये. कारण ह्यांनी आणलेल्या वांग्याची गोष्ट सोडा, वांग जाऊ दे, यांनी साबणाची वडी आणली तरी त्याच्यात कीड सापडेल. देवळातल्या अनेक छत्र्यातून नेमकी यांची छत्री चोरीला जायची आणि तिथे एक वाहनही जाते आणि दुसरी जी तुटक्या अंगठ्याची असते ती आ वासून तिथे पडलेली असते. वाहण्याच्या ऐवजी सँडल घातलं तर बकल तुटतं. या योगावर जन्मलेल्या लोकांचे कपडे धोबी लोक धुवून न आणतात, डाग पाडून किंवा जाळून आणतात. धोबी बदलला तरी तो कार्यक्रम चालू, परंपरा सुटत नाही. असल्या लोकांनी प्रवास टाळावा. प्रवास करू नये. बिल्डिंग नक्की हरवतात. असल्या योगाच्या माणसांना नेहमी चुकीच्या ठिकाणी आपलं खरं मत व्यक्त करायची हुक्की येते. म्हणजे अहो ती काळी ढुस्स बाई पाहिलीत का हे नेमकं तिच्या नवऱ्याला विचारते. असल्या माणसांना लग्नामध्ये मध्यस्थ म्हणून कधीही नेमू नये मी सांगतो तुम्हाला. कारण ते मुलाच्या बापालाच भटजी समजतील आणि मुलाच्या आईला किती आईस्क्रीम खाल असं विचारून जात. म्हणजे त्यांचा हेतू वाईट नसतो पण जागा चुकतात. मालक असतो साक्षात आलेला त्यालाच म्हणजे भाडे वसुलीचा भैया समजून मालक किती लुच्चा वगैरे त्यालाच असतो. त्यांच्या इतका जीभ चावण्याचा प्रसंग इतरांना क्वचित येत असेल. आयत्यावेळी घोटा हे या योगाचं मुख्य फलित. मात्र पादष्टानांगुष्ठ योगाचा लोकांचा पायगुण हा त्यांना स्वतःलाच बाधतो.
त्यांचा इतरांना उपद्रव नाहीये. म्हणजे काय थोडक्यात सांगायचं म्हणजे भर सभेमध्ये जोरदार शिंक येऊन आपल्याच लेंगाची नाडी तुटली म्हणजे आपल्याला जसं काही होतं ना तसं आणि आजन्म होत असतं. योगच तसा, त्याच्यातून सुटका नाही. या योगाखेरीज मग द्वारघंटिका योग, एकासन योग, विरुद्ध वातायन योग, ठप्प भंगिका योग असे लहान सहान योग आहेतच. द्वारघंटिका योगामध्ये दारावरची आगमन सूचक बेल वाजावी आणि पोस्टमन मनी ऑर्डर घेऊन आला असेल म्हणून दारबीर आपण उघडावं. पोस्टमन असतो पण मनी ऑर्डर नाही, तो व्हीपी घेऊन आलेला असतो म्हणजे घरापासून. एकासन योग याच्यामध्ये आगगाडीमधली का बसमधली आपल्या शेजारची जागा रिकामी असते. कोणतरी एक देखणं पॅसेंजर वगैरे चढतं, आपण उगीच असे वगैरे होतो की ही जागा मिळणार, ती नेमकी जाऊन समोरच्या कुठल्या तरी रिकाम्या जागेवर बसते आणि आपल्या शेजारी 1.5 आसन स्वीकारणारा स्वतःच्या बसण्यासाठी आनंदाने असा एक शेठजी येऊन बसलेला. विरुद्ध वातायन योगामध्ये लोकलमध्ये किंवा बसमध्ये आपण तिकडे ऊन येणार नाही म्हणून त्या खिडकीपाशी बसायचं, तर नेमकं त्याच खिडकीपाशी ऊन आणि पाऊस येत असतो. ही खिडकी रिकामी, कोरडी, ऊन बिन काय नाही. ठप्प भंगिका योग जो आहे त्याच्यामध्ये आपण मारलेल्या थापा त्या सांगून संपेपर्यंत उघड होत असतात. विशेषतः हा भेद घरातले लहान मुलं फार करतात. आपण चहा प्यायला सुरुवात केली एवढ्यात कोणीतरी पाहुणे येतात आणि साहेब बाथरूम मध्ये गेले तसं सांगा, असं सांगायला सांगून आपण आतल्या चहा पिऊन येणार असतो. अशा वेळेला चिरंजीवाना आमचे बाबा बाथरूम मध्ये नाही के गेले, आत बसून चहा पिता, हे सत्य सांगायची हुक्की तिथे येते. म्हणून पोरांना आधी बाथरूम मध्ये कोंडावं आणि मग धक्का मारावं. आपला एक तोडगा आहे पण शेवटी काय नशिबात असेल तेच होणार हो. तात्पर्य काय की शहाणी माणसं नेहमी ज्योतिषाच्या सल्ल्याने वागतात. आता कुंडलीत चांगला ज्योतिषी मिळण्याचा योग मात्र असायला हवा. ते